आज आपण तयार गोल साडी शिवणार आहे मोठ्यांसाठी। एकदम सोप्या पद्धतीने कशी कटिंग करायची, कशी शिवायची ते सांगणार आहे। या ठिकाणी मी बेल्टसाठी कपडा घेतलेला आहे, त्याचबरोबर बंद सुद्धा तयार करून घेतले, पट्टी घेतली, हे हुक घेतलेले आहेत जुन्या पॅन्टीचे। आपल्याला म्हणजे घरात आहे त्याच साहित्याने आपण ही साडी कमी वेळामध्ये शिवणार आहे। जास्तीत जास्त आपल्याला 15 मिनिट लागतं शिवायला। तर या ठिकाणी बघा साडी घेतली, आपली ही पूर्ण साडी आहे, ब्लाउज पीस काढलेला आहे। आता या ठिकाणी आपल्याला पदर घ्यायचा। पदर कमीत कमी आपल्याला 2.25 मीटर घेतला पाहिजे। तर तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा सुद्धा आपण घेऊ शकतो, पण साडी किती मोठी आहे त्यानुसार। या ठिकाणी बघा आता 1 मीटर मी घेतले, आता दुसरा 1 मीटर आपण घेणार। साडी नेसायला एकदम सोपी। दुसरा 1 मीटर घेतल्याने 2 मीटर आपले घेऊन झाले, प्लस त्याच्यामध्ये आपण 10 ते 15 इंच घ्यायचे। तर मी या ठिकाणी 10 इंच घेते। त्यानंतर आपण पूर्ण मार्किंग या ठिकाणी पूर्ण खालपासून जे आपण फॉल लावलेला असतो तर त्या साईडला खालचा जो भाग असतो तिथून अशी एक लाईन मारून घेतली। आता आपल्याला या ठिकाणी उंची घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपली उंची आहे आपण कमरेपासून घेतो, पूर्ण उंची 37 आहे, 37 ते 38 आहे। तर 1 इंच कमी घ्यायची। तर ज्यांच्या त्यांच्यानुसार उंची किती आहे त्याच्यापेक्षा 1 इंच कमी घ्यायची, कारण की आपण कमरेला बेल्ट लावणार आहे। तर मी या ठिकाणी बघा 37 वरती मार्किंग केली पूर्ण। आता आपल्याला शेवटपर्यंत ही जी मार्किंग आहे उंचीची ते लास्टपर्यंत एक लाईन मारून घ्यायची। पहिले पण मी मारून घेतलेली आहे, त्यात परत तुम्हाला दाखवते की अशी शेवटपर्यंत आपल्याला लाईन मारायची आणि पूर्ण जी पट्टी आपण पदरापासून जी लाईन मारली ती कट करून घ्यायची। आता या ठिकाणी बघा कमरेचा भाग जे आहे तिथं मी कट मारून घेतला, तो किती घेतला, कसा घेतला ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आधी आपण हे कट करून घेऊया। पूर्ण आपल्याला उंचीच्या वरती जेवढा आपला कपडा राहिलेला आहे तो कट करून घ्यायचा। तर मग ते हा कपडा जास्त कमी सुद्धा असू शकतो, प्रत्येकाची उंची, किंवा साडी जास्त उंचीची सुद्धा असू शकते। तर आता हे बघा आपण पदरापर्यंत जी 2.25 मीटर घेतलेले आहे तेवढे आपण या ठिकाणी कट केले। आपली ही साडी 3 भागामध्ये विभागणी केली जाते, एक कमरेचा भाग, दुसरं निऱ्यासाठी आणि पदर। तर या ठिकाणी बघा 10 इंच सोडून आपलं कमर किती आहे, तर कमर 36 इंच आहे। तर 10 इंच सोडून आपल्याला या ठिकाणावरून 36 इंच घ्यायची आहे। तर या ठिकाणी प्रत्येकाची साईज वेगवेगळी असणार आहे, ही एक्झाम्पलसाठी सांगते। कमर 36 घेतली। आता इथं मार्किंग केली। आता आपण पशी जायचं। पदराच्या हितून आता आपल्याला निऱ्या घ्यायच्यात। आता हा मधला भाग आला, पदर आणि कमरेचा भाग सोडून जो मधला भाग येतो तिथं आपण निऱ्या घेणार। मग निऱ्या किती इंचाच्या घ्यायच्या, तर प्रत्येकांच्या ह्याच्यानुसार 8 इंचाच्या घेऊ शकतो, 10 इंचाच्या घेऊ शकतो, 12 इंचाच्या घेऊ शकतो, साडी किती लांब आहे त्यानुसार। आणि आपल्याला ह्या ठिकाणी निऱ्या 6 ते 7 आल्या पाहिजे, किंवा 5, कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 7 घ्यायच्यात। तर या ठिकाणी बघा मी 8 इंचावरती मार्किंग करून घेतली आणि अशा ह्या निऱ्या ठेवून घेते। निऱ्या आपल्या एकसारख्या आल्या पाहिजे आणि पदरचा जो भाग आपण कापलेला आहे त्याच्या मध्यावरती, आपल्या निऱ्या मध्यावरती आल्या पाहिजे, हे लक्षात घ्यायचं। त्यानंतर आपण मोजून घ्यायचं की आपल्या निऱ्या किती आलेल्या आहेत। दोन, 3, 4, 5 आणि 6। आता ही 7वी निरी जी आहे तर त्याची आपल्याला अंतर जास्त घ्यायचं, म्हणजे पायात जी आपल्याला एक निरी
पलटली सारखी वाटते साडी नेसल्यानंतर. मग ही निरी जी असते तर ह्याची आपण ज्या 8 इंचाची घेतली तर ही 12 इंचाची घ्यायची, 10 इंचाची घ्यायची, पण वरची जी निरी असते ती सर्वात मोठी असते हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी आपल्याला पॅक करून घ्यायचं, तर मी इथं पिन लावून घेते. आता या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची. त्यानंतर हा निऱ्या ज्या आहेत त्या निऱ्या एकमेकांवरती व्यवस्थित ठेवून या ठिकाणी एक पिन लावून घ्यायची. तर ती पिन व्यवस्थित अशी 4 ते 5 इंचाच्या अंतरावरती खाली लावायची. या ठिकाणी आपल्याला पदर जो आपला एक्स्ट्राचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला छोट्या छोट्या चुन्या करून घ्यायच्या आणि ते सुद्धा आपण पॅक करून शिवून घ्यायचं. या ठिकाणी अशी एक शिलाई मारायची, या ठिकाणी आडवी एक शिलाई मारायची आणि निऱ्यावरती 5 ते 6 इंच अंतरावरती शिलाई घेतली पाहिजे. इथपर्यंत आलं लक्षात. आता आपल्याला कमरेचा बेल्ट तयार करून घ्यायचा. तर या ठिकाणी बघा मी अस्तर घेतलेला आहे, ही कॅनव्हास पट्टी घेतलेली आहे बॉटमची, जी सलवारला आपण वापरतो. मग ही तुम्ही 2 इंचाची, 1.5 इंचाची किंवा 1 इंचाची घेऊ शकतात. तर मी या ठिकाणी 1 इंचाची घेतली. जेवढी आपली कमर घेर आहे 36 इंच प्लस या ठिकाणी मी 7 ते 10 इंचापर्यंत आपण एक्स्ट्रा घेऊ शकतो, कमरेपेक्षा जास्त. आणि आता ही पट्टी किती आहे तर 3 इंच आहे आणि आपली बॉटम पट्टी 1 इंचाची आहे. तर आपल्याला दुमडसाठी आपण अस्तरची जी पट्टी घेतली ती जास्त घेतली. आता त्यानंतर साडीचा जो कपडा आहे तो सुद्धा आपल्याला तेवढाच घ्यायचा आहे. आता ह्या ठिकाणी साडीचा जास्त आहे, तो जो एक्स्ट्राचा जो होईल तो आपण नंतर कट करून घेऊया. आता या ठिकाणी आपल्याला ह्या तिन्ही साडीचा कपडा, अस्तर आणि ही पट्टी बॉटम पट्टी आहे ती पूर्ण जोडून घ्यायची. मग आता या ठिकाणी बघा मी किती घेतली ते तुम्हाला दाखवते. बरोबर आपण 36 इंच प्लस या ठिकाणी मी 8 इंच जास्त घेतले. म्हणजे मी तुम्हाला 7 ते 10 इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकतात किंवा 8 इंचापर्यंत जास्त घेऊ शकतात. आता ही जोडून घ्यायची, दुमडून एक साईड ओपन ठेवायची आहे. आता ह्या ठिकाणी मी जोडून घेतली. तर आता ही लावायची कशी ते सांगते. आता आपल्याला ही लावताना निऱ्यापासून लावायची, कधीही निऱ्यापासून बरोबर लेवलमध्ये. आता बघा मी तुम्हाला हे दाखवते. आणि एक्स्ट्रा किती कपडा आहे आपल्या कमरेचा, तर हा जो उरलेला जो कपडा आहे 10 इंचाचा, तर तो आपल्याला अशा छोट्या छोट्या चुन्या घ्यायच्या आहेत मागच्या साईडला. याच्यामध्ये आपण इलास्टिक वापरत नाही. त्याचबरोबर आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी मी अशी एक शिलाई मारणार, इथं मध्यावरती एक शिलाई मारणार आणि अशी आडवी एक शिलाई मारून त्याच्यावरती मी ही पट्टी लावून घेणार. पदर ही पट्टी तुम्ही आतल्या साईडनी लावू शकतात किंवा बाहेरच्या साईडनी लावू शकतात आपल्या सोयीप्रमाणे. तर मी आतल्या साईडनी लावून बाहेरच्या साईडला दुमडून घेणार. आणि हा पदरचा म्हणेल तर पदरचा आपण खालच्या साईडला लॉक करतो, शिवून घेतो, त्याच्यामुळे तिथलं काही अडचण येत नाही. आणि आता ही अशी शिलाई मी पूर्ण राऊंडमध्ये शेवटपर्यंत लावून घेते चुन्या घालून. तर आता ही चुन्यासुद्धा घेऊन आता ही निऱ्यापासून बघा आणि आतल्या साईडला आपण दुमडणार आहे. तर मी ती पण दुमडून घेतली असते, पण आपल्याला हुक लावायच्यात. आणि ह्या चुन्या घेतलेला मागचा भाग, मागच्या साईडला जवळजवळ चुन्या घेतलेल्या आहेत. आता ही दुमड जी आपल्याला शिलाई करायची आहे त्याच्या पहिले आपल्याला हे जे आपण पॅन्टीचे हुक घेतलेले आहेत तर ते हुक लावायचे. वरच्या साईडने असे दाबून आतल्या साईडला आपल्याला स्टीलची दुसरी जी पट्टी असते ती लावायची आणि त्यानंतर याच्यावरती अशी शिलाई करायची. मग या ठिकाणी बघा निऱ्याला 2 हुक लावायचे आहेत, एक कडेला आणि एक 5 इंचाच्या अंतरावरती, 4 ते 5 इंचाच्या अंतरावरती ती लावून घ्यायची. त्याचबरोबर आपल्या कमरेचा जेवढा भाग असतो तेवढा जेवढा घेर आहे त्याच्यानंतर जे अडकवायचं जे हुक असतं त्याला आपण लावून घ्यायचं. तर या ठिकाणी मी लावून घेतलं. आता आपण शिलाई नंतर करणार आहे. या पद्धतीने आपण आता ही शिलाई करणार आणि पदराचा भाग साईडचा जो आहे तिथंसुद्धा शिलाई करून घेणार साडीला.
आणि आता हे बंद लावायचा असतो, तर कडेला एक बंद लावणार या ठिकाणी आणि नंतर आपला हे जो एक्स्ट्राचा कमरेचा भाग जो जास्त होतो तिथं एक आपण बंद लावणार. आपण हे हुकने सुद्धा आपली साडी पॅक तर होतेच, पण सपोर्टिंगसाठी आपल्याला आतल्या साईडला बंद लावायचे असतात असे 2. तर आपली ही साडी पूर्ण तयार झालेली आहे आणि मी तुम्हाला घालून दाखवते की कशी घातली पाहिजे. एकदम 1 मिनिटामध्ये खूप छान बसते, कुठूनही साडी निसटत नाही. ज्या महिलांना साडी नेसायला जमत नाही, निर्या व्यवस्थित जमत नाही, तर तुम्ही अशी तयार करून साडी काम करताना अडचण येत नाही आणि एकदम सोपी. तुम्ही सिंगल पदर घ्या किंवा तुम्ही साईड पदर सोडा, तुमच्यासाठी एकदम मस्त साडी. तर कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा.